मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये ट्रान्सपोजेबल एलिमेंट इन बॅक्टेरिया हा आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जे काही मोबाईल जेनेटिक मटेरियल किंवा ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते काय असतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचे टाईप्स, तसंच त्याचं मेकॅनिझम आणि त्याचे फंक्शन तसेच ॲप्लिकेशन काय आहे ते पाहणार आहोत. आणि याच्या जे काही नोट्स वगैरे आहेत त्या मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग चढू सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण बघूयात की ट्रान्सपोजेबल एलिमेंट म्हणजे काय. ट्रान्सपोजेबल एलिमेंट हे बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. त्याला आपण मोबाईल जेनेटिक एलिमेंटसुद्धा म्हणतो. जेणेकरून जे काही जिनोम असेल किंवा एखादा जिनोम असेल किंवा दुसरा जिनोम असेल किंवा जिनोममध्येच जर त्याचं लोकेशन वगैरे चेंज होतं किंवा त्याचं मुवमेंटही होत असते आणि त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते जेणेकरून जेनेटिक व्हॅरिएशनसुद्धा होईल आणि ॲडॅप्टेशनसुद्धा होईल. ज्याच्यानुसार जर एन्व्हायरमेंटलमध्ये चेंजेस वगैरे ते होत असतील तर ते ॲडॅप्ट करायची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते आणि जेनेटिक व्हॅरिएशन ही जी काही प्रोसेस आहे ती करायचीसुद्धा ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते. तसंच जर आपण त्याचे टाईप्स पाहिले तर त्याचे 5 मेन टाईप्स पडतात. पहिला आहे इन्सर्शन सिक्वेन्स. हा इन्सर्शन सिक्वेन्स जे काय आहे त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये IS पण म्हणतो, जो की शॉर्ट असतो आणि सिम्पल असतो. तो काय करतो, हा जो काही सिम्पल ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे तो इन्सर्ट करतो एका न्यू लोकेशनमध्ये आणि जे काही त्याच्यासोबत जे काही कॅरियर असलेलं जे काही जीन असतात किंवा त्याची नेसेसरी असलेली जे काही डाटा वगैरे असतो तो ट्रान्सपोजन व्हायला मदत होते. तसंच जर दुसरा पाहिलं ट्रान्सपोझॉन्स, हा हे लार्जर ट्रान्सपोजेबल एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये ॲडिशनल जर आपण पाहिलं तर हा एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत पण जातो. तसंच तो मुवमेंटसुद्धा दाखवतो आणि आपण त्याचं ॲडिशनल जर एलिमेंट जर पाहिले तर याच्यामध्ये ॲडिशनल जीन प्रेझेंट असतात जे की अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन असतात, व्हेरुलन्स काही फॅक्टर असतील किंवा जे काही मेटाबॉलिक जीन असतं याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तिसरा आहे बॅक्टेरियोफाज. आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियोफाज हा जो काही व्हायरस आहे तो डायरेक्टली इंटिग्रेट करतो बॅक्टेरियल जिनोममध्ये आणि इंटिग्रेट केल्यानंतर त्याच्यामधले जे काही प्रॉपर्टीज वगैरे असतील तर त्या परफॉर्म करायला चालू करतो. तर मग हे जे काही स्पेसिफिक जे काही बॅक्टेरियोफाज असतात ते जे काही बॅक्टेरियाला ॲज अ बेनिफिट्स म्हणूनसुद्धा उपयोगात केले जातात. तर त्याला म्हटलं जातं ट्रान्सपोजन, म्हणजे बॅक्टेरियोफाजसुद्धा हा ट्रान्सपोजेबल एलिमेंटमध्ये येतं. तसंच आपण जर पाहिलं जिनोमिक आइसलँड, तर हे लार्जर रिजन असतात जेणेकरून याच्यामध्ये हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफरची ॲबिलिटी असते. तसंच जर आपण पाहिले याच्या मल्टिपल जीन किंवा रेग्युलेटरी एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि पाचवं आहे इंट्रागेटिव्ह कॉन्झिगेटिव्ह एलिमेंट. हे सेल्फ ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात दॅट इंटिग्रेट इंटू द जिनोम ऑफन कॅरिंग अ जीन फॉर कॉन्जंक्शन अँड ट्रान्सफर. याच्यामध्ये कॉन्जंक्शन आणि जे काही ट्रान्सफर जे काही प्रोसेस आहे ते कॅरी होत असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे जे जीन्स हे प्रेझेंट असतात जेणेकरून तो इंटॅग्रेट होऊ शकेल एखाद्या जिनोममध्ये स्वतःच्याच किंवा तो मुवमेंट पण दाखवू शकेल आणि दुसरा जो काही जिनोम असेल त्याच्यामध्ये सुद्धा तो डायरेक्ट इनकॉर्पोरेट होतो. अशा वेगवेगळे त्याचे टाईप्स पडतात. 5 मेन टाईप्स आहेत. आणि तसंच जर आपण याचं मेकॅनिझम पाहिलं, मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोजन जर पाहिलं तर पहिल्यांदा आहे कट अँड पेस्ट मेकॅनिझम. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत इन्सर्ट केलं जातं. दुसरं आहे रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजन. ज्या वेळेस त्याचं लोकेशन हे चेंज होतं किंवा तो त्याच जिनोममध्ये त्याची जी काही लोकेशन असेल किंवा ती मुवमेंट आहे ते दाखवल्यानंतर किंवा दुसऱ्या जिनोममध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये रेप्लिकेशन होतं आणि रेप्लिकेटेड जे काही ट्रान्सपोजल एलिमेंट ते परत आपण दुसऱ्या न्यू लोकेशनमध्ये आपण टाकू शकतो. आणि तसंच जी काही ओरिजिनल कॉपी आहे ती तशी राहते, पण जे काही ट्रान्सपोजल एलिमेंट आहे ते आपण दुसरीकडे जे काही रेप्लिकेट झाले ते आपण इन्सर्ट करू शकतो. तसंच आहे रेट्रो ट्रान्सपोजन. हे जे काही मेनली हे जे काही मेकॅनिझम आहे ते कसं होतं, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे हे जेनेटिक मटेरियल आहे, त्या मोबाईल जेनेटिक मटेरियलसुद्धा म्हटलं. मोबाईल म्हणजे काय, मूवमेंट करणारं. तर जे काही मूवमेंट करणारं जे काही मोबाईल जेनेटिक मटेरियल जे आहे याचं पुढे जाऊन ट्रान्सक्रिप्शन होणं किंवा जीन एक्सप्रेशनही होणार आहे. तर मग हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे हे सुद्धा ट्रान्सक्रिप्ट होतात RNAमध्ये आणि ज्या वेळेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट होतं म्हणजे RNAचं कन्व्हर्जन परत DNAमध्ये होतं, याला प्रोसेस म्हटलं जाते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. तर ज्या वेळेस त्या RNAचं कन्व्हर्जन किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं तो DNAमध्ये कन्वर्ट होतो आणि DNAमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो आपण परत
दुसऱ्या एखाद्या लोकेशनमध्ये आपण हा इन्सर्ट करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या त्याच्या मेकॅनिझम आहे. पहिलं आहे आपण पाहिलं की कट टू पेस्ट, म्हणजे एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये आपण टाकू शकतो. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर जे काही रेप्लिकेटेड ट्रान्सपोजल एलिमेंट आहे ते आपण दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करू शकतो, जो की ओरिजिनल कॉपीला काहीच प्रॉब्लेम होत नाही, जशी आहे तशीच ती ओरिजिनल कॉपी तशी राहते. तिसरं मेकॅनिझम जर आपण पाहिलं की तो काय करतो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक जेनेटिक मटेरियल हे पुढे जाऊन ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे किंवा ट्रान्सलेशन होणार आहे पुढे जाऊन. तर जे ट्रान्स्क्रिप्शन ज्यावेळेस तिचं होतं तो ज्यावेळेस पहिल्यांदा DNA असतो, पण तो ट्रान्स्क्रिप्ट होतो RNAमध्ये. RNAमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ज्या वेळेस हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे जर आपल्या दुसऱ्या लोकेशनमध्ये इन्सर्ट करायचे असतील तर त्यावेळेस त्याचं रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं, तो DNA परत कन्वर्ट होतो. DNA कन्वर्ट झाल्यानंतर मग आपण जो काही स्पेसिफिक जो काही ट्रान्सपोजल एलिमेंट आहे तो आपण दुसऱ्या लोकेशनवरती, जिनोमवरती किंवा स्वतः त्याच जिनोममध्ये वेगळ्या लोकेशनवरती आपण हा इन्सर्ट करू शकतो. अशा वेगवेगळ्या मेकॅनिझमद्वारे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे बॅक्टेरियामध्ये मुवमेंट करत असतात किंवा त्याचं रेप्लिकेशन किंवा इन्सर्शन आपण हे करू शकतो. आता त्याचं फंक्शन जर पाहिलं तर जीन रेग्युलेशनमध्ये जर आपण पाहिलं, आपल्याला माहिती आहे ह्या जीन एक्सप्रेशन करण्यासाठी, म्हणजे हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे काही बॅक्टेरियामध्ये मदतसुद्धा करता याचं बेनिफिशियल जास्त असल्यामुळे जे काही रेग्युलेटरी रिजन आहे त्याच्यामध्ये जर आपण इन्सर्ट केलं तर त्याच्यामुळे जे काही याच्यामध्ये रेग्युलेटिंग एलिमेंट प्रेझेंट असतात जेणेकरून जीन एक्सप्रेशन हे इन्फ्लुएन्स होतं. तसंच जर आपण पाहिलं जे काही इव्होल्युशन होतं आहे, ॲडॅप्टेशन होते, ते ॲडॅप्ट करण्याचं किंवा याच्यामध्ये आपण जे काही न्यू जीन ॲड करतो आहे त्याच्यामध्ये जे काही ॲडॅप्टेशन वगैरे आहे ते इन्क्रीज होतं आहे. तसंच जर आपण हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर जर आपण पाहिलं, हे जीन काही जे काही बॅक्टेरियामधले जे काही जीन आहे त्याच्यात आपण एक्सचेंज करण्यासाठी किंवा आणि जे काही त्याचं बेनिफिशियल ट्रेट्स म्हणून किंवा बेनिफिशियल म्हणून सुद्धा वापरलं जातं. आणि अँटीबायोटिक काही जर आपण पाहिले, काही ट्रान्सपोजेबल एलिमेंटमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट जे काही जीन असतात ते प्रेझेंट असतात, जेणेकरून ते रेझिस्टन्स स्प्रेड करायला मदत करतात. आणि जे काही व्हिरुलन्स वगैरे आपण पाहिलं, जे काही बॅक्टेरियाचं जे काही पॅथोजेनिसिटी आहे ते इन्क्रीज करण्यासाठी किंवा इन्हान्समेंट करण्यासाठी हे वापरलं जातं. कारण काय होतं बॅक्टेरियामध्ये वेगवेगळे जे काही डिसीज वगैरे असतील किंवा अँटीजन असतील किंवा पॅथोजन हे एंटर होत असतात. आणि जर आपण पाहिलं तर वेगवेगळे जे काही व्हायरसेस वगैरे असतात, काही व्हायरसेस चांगले असतात पण काही व्हायरसेस जे काही आहेत त्या जेनेटिक मटेरियलला जे काही डिस्टर्ब करण्याचं किंवा डिस्टर्ब करायचं सुद्धा काम करत असतात. मग त्यावेळेस काय केलं होतं, हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात ते जे काही त्याची व्हिरुलन्स फॅक्टर आहेत किंवा जे काही पॅथोजेनिसिटी आहे अगेन्स्ट दी अँटीजन पॅथोजन ती इन्क्रीज करण्यासाठी जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते फंक्शन करत असतात. तसंच जर आपण त्याचं इम्पॉर्टंट पाहिलं, आपण पाहिलं की जे काही जीन इन्व्हेशन असेल किंवा जीन व्हॅरिएशन असेल किंवा ॲडॅप्टेशन असेल, जेणेकरून ज्या वेळेस एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस वगैरे होत आहेत त्यावेळेस हे सुद्धा जे काही चेंजेस वगैरेची किंवा त्याचे ॲडॅप्टेशन चेंज करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये असते. तसंच जर आपण पाहिलं अँटीबायोटिक रेझिस्टंट कॉम्बॅक्टिंग जीन याच्यामध्ये प्रेझेंट असतो. बॅक्टेरियाचा पॅथोजेनेसिस म्हणजे एखादा डिसीजच्या अगेन्स्ट व्हिरुलन्स फॅक्टर जनरेट करण्यासाठी किंवा थेरपॅटिक इंटरव्हेशन हे याचे काही इम्पॉर्टंट टार्गेट वगैरे आहेत त्याच्यावरती थेरपॅटिक एजंट किंवा ॲज अ पॅथोजेनिसिटी इन्क्रीज करण्यासाठी वापरलं जातं. आणि जर आपण बघितलं तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये याचा बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आहेत, जेणेकरून आपण जीन ट्रान्सफरिंग म्हणजे हा जो एलिमेंट आहे हा आपण ट्रान्सफर करून एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट त्याची ॲबिलिटी ही डिक्रीज करण्यासाठी, त्या डिसीजचं इन्फेक्शन सिम्पटम हे कमी करण्यासाठी सुद्धा जे काही स्पेसिफिक जे काही हेल्दी जीन असतील ते ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सपोजेबल एलिमेंटचा आपण वापर करू शकतो. तसंच जर आपण जीन एक्सप्रेशन इन्फ्लुएन्स करायचं असेल त्यासाठी सुद्धा हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याचा वापर केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोजोन जे काही एलिमेंट आहे ते बॅक्टेरियामध्ये कसे प्रेझेंट असतात, तसंच त्याचा आपण इम्पॉर्टन्स, फंक्शन, त्याचे टाईप्स वगैरे डिस्कस केले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.